शक्ती प्रदर्शन करत भाजपत अधिकृत तुमचा प्रवेश झालेला आहे। अनेक चर्चा होत्या, अनेक वेगवेगळ्या पद्धतीचे आरोप प्रत्यारोप झाले आणि अखेर तुमचा प्रवेश झाला। काय नेमकी भावना? सर्वप्रथम मी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांचे आणि गिरीश भाऊंचे, बावनकुळे साहेब असतील, रवींद्र चव्हाण असतील, यांचे मनपूर्वक मी आभार मानेल की ज्या पद्धतीने प्रवेश सोहळा एक 10-12 दिवसापासून चाललेलं होतं आणि अचानक आदल्या दिवशी रात्री मला कळवलं आणि माझ्यासाठी सुद्धा तयारी करणं ती तशी अवघड होती, परंतु कार्यकर्त्यांनी जी तयारी केली ती अप्रतिम होती। 60 बसेस घेऊन गेलो त्या ठिकाणी, 325 फोर व्हीलर त्या ठिकाणी होते। म्हणजे एवढा ताफा घेऊन जाणं आणि त्यांना सुखरूप परत आणणं ती अवघड बाब असते, परंतु काल ते निश्चितपणाने सर्वजण प्रवेश सोहळाचा आनंद घेऊन सुखरूप नाशिकमध्ये आलेत आणि तो जल्लोष बघायला मिळाला। गेल्या काही वर्षांमध्ये जे काही प्रवेश सोहळे झाले त्यामध्ये कालचा प्रवेश सोहळा विशेष यासाठी होता कारण पार्श्वभूमी त्याला मोठी होती, आरोप प्रत्यारोप मोठ्या प्रमाणात झाले। अगदी नितेश राणेंपासून बाकीच्यांनी सुद्धा तुमचं भाजपमध्ये स्वागत केलं आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर खांद्याला खांदा लावून ते आमच्याबरोबर काम करतील अशी अपेक्षा व्यक्त केली। त्यावेळची पॉलिटिकल परिस्थितीनुसार आरोप प्रत्यारोप त्या ठिकाणी झालेले होते आणि त्यामध्ये निश्चितपणाने पॉलिटिकल अँगलने त्यावरती गुन्हे दाखल झाले होते, पण त्यामध्ये न्यायालयीन बाब असल्यामुळे, न्यायप्रविष्ट बाब असल्यामुळे त्याच्यावरती फार वाच्यता करणं मला असं वाटतं उचित होत नाही। मी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला आहे। पक्षाचे आदेश जे वरिष्ठ नेते देतील ते मी निश्चितपणाने पाळेल। आव्हान किती वाटतंय? भाजपमध्ये तुम्ही आलेला आहात, सुरुवातीला विरोध होता स्थानिक नेत्यांचा, येणाऱ्या काळांमध्ये महापालिका निवडणूक आहेत, कसं बघताय सगळ्याकडे? महापालिका निवडणुकीकडे फोकस आहे। आदरणीय फडणवीस साहेब आणि आदरणीय गिरीश भाऊ जे आदेश देतील, महापालिका क्षेत्राचा जर अभ्यास केला तर गेल्या निवडणुकीमध्ये सिडको सातपूर जे विधानसभा आहेत त्यामध्ये 44 नगरसेवक होते आणि भारतीय जनता पार्टीला त्या ठिकाणी 18 नगरसेवक मिळाले होते आणि उबाटाला 22 नगरसेवक त्या ठिकाणी उबाटाचे होते। तसंच तुम्ही पंचवटी पूर्व विधानसभेचा जर विचार केला त्यामध्ये 47 नगरसेवकांचं रचना आहे, त्यापैकी 29 नगरसेवक भाजपाला होते आणि 12 नगरसेवक उबाटाला होते। जसं मध्यचा जर विचार केला तुम्ही मध्य विधानसभेचा, त्या ठिकाणी 31 नगरसेवकांची रचना आहे, त्यामध्ये 19 नगरसेवक हे भाजपाला होते। हा जर टोटल अभ्यास केला तर मला असं वाटतं येणाऱ्या निवडणुकीमध्ये 100+ करायला हरकत नाही। आपल्याच मागच्या पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी काल आपल्यावर टीका केलेली आहे। काही दिवसांनी सलीम कुत्ताला जर भाजपात घेतलं तर त्याच्या पण सगळ्या फाईल क्लिअर होतील, त्याची सगळी सेटिंग लागेल, असं काहीतरी त्यांनी वक्तव्य केलं आहे। त्या आमच्या भगिनी आहेत, त्याच्याबद्दल मला फार बोलायचं नाही। एकूणच आगामी महापालिका निवडणुकांच्या अनुषंगाने जे काय आत्तापर्यंतचे वाद प्रतिवाद होते तुमच्या स्थानिक पातळीवर ते सगळे आता महापालिका निवडणुकीची जी रचना जे बघितलं आपण तर त्यामध्ये किती बूथ आहेत, विधानसभाने हे बूथ किती आहेत, मतदान केंद्र किती आहेत, त्याच्यावरती अभ्यास करणं गरजेचं आहे। जनगणनेनुसार 2011च्या जनगणनेनुसार ब्लॉक कसे आहेत, कुठल्या ब्लॉकमध्ये किती लोकसंख्या आहे, किती मतदार आहेत, त्याचा अभ्यास करणं गरजेचं आहे आणि मला असं वाटतं येणाऱ्या काळामध्ये तो अभ्यास करून महापालिका निवडणुकीला सामोरे जाऊ।